जय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सध्या बरेच उमेदवार जे काही पेसापद भरती संदर्भात विचारणा करत होते. पेसापद भरती संदर्भात ज्या काही दुसरी यादी सध्या बघा प्रकाशित झाली आहे. त्याच्यामध्ये या ठिकाणी जिल्हा परिषद पालघर संदर्भात असेल, जिल्हा परिषद धुळे संदर्भात असेल, जिल्हा परिषद नाशिक संदर्भात असेल, तर अशा ज्या सध्या बघा याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. तर त्यांची नेमकी पुढील प्रक्रिया कधी सुरुवात होणार? तर मित्रांनो, आपण मागे देखील तुम्हाला सांगितलं होतं की जी काही प्रक्रिया आहे तर ती एप्रिल महिन्यामध्ये बघा सुरुवात होणार आहे. आणि त्या अनुषंगाने जिल्हा परिषद पालघर संदर्भात जे काही समुपदेशन आणि या ठिकाणी पदस्थापना संदर्भात ज्या काही पत्र आहे तर ते पत्र आणि याद्या सध्या बघा इश्यू करण्यात आले आहे. तर त्या अनुषंगाने या ठिकाणी बघा महत्त्वाची जे काही पत्र आहे तर ते पत्र सध्या शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद पालघर संदर्भात 3/4/2025 रोजी सध्या इथं प्रसिद्ध झाले. तर ह्या पत्रकामध्ये जे काही समुपदेशन आणि पदस्थापना असेल तर ती प्रक्रिया राबवण्यासंदर्भात बघा इथं स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. तर सविस्तर आपण बघूया. यादी देखील बघणार आहोत आपण, जे उमेदवारांचं पात्र सध्या बघा झालेले आहे तर त्यांची यादी देखील आहे. तर इथं बघा या ठिकाणी जे काही पहिल्या क्रमांकावर स्टेटमेंट देण्यात आले की अनुसूचित जमाती व अन्य कोणत्याही प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणाऱ्या म्हणजे शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हताप्राप्त उमेदवारांना तात्पुरत्या कालावधीसाठी मानधन तत्वावरती कंत्राटी पद्धतीने नियुक्तीने पदस्थापना देण्याकरिता समुपदेशन प्रक्रिया राबवण्याबाबत अशा पद्धतीने इथं हेडिंग सध्या बघा देण्यात आलेली. तर ह्याच्यामध्ये समुपदेशन जे आहे तर ते समुपदेशन सध्या बघा होणार आहे आणि पदस्थापना देखील त्या ठिकाणी तुमची होणार आहे. तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात जे काही सध्या मानधन तत्वावरती याद्या सध्या बघा प्रसिद्ध झाल्या होत्या त्यानुसार सध्या इथं बोलवण्यात आले. तर ह्याच्यामध्ये जी सध्या बघा या ठिकाणी कार्यालयात प्राप्त झालेल्या प्रस्तावातील कागदपत्राची पडताळणी करून पडताळणी अंती पात्र ठरलेल्या उमेदवारांना खालील दिलेल्या दिनांकानुसार बघा समुपदेशन प्रक्रियेसाठी ठिकाण जे आहे तर ते आहे कांतीसूर्य बिरसा मुंडा सभागृह, जिल्हा परिषद पालघर, नवीन इमारत, प्रशासकीय जी इमारत आहे नवीन, तर त्या ठिकाणी सध्या बघा उपस्थित राहायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये जे काही गट देण्यात आले तर समुपदेशनाचा जो टाइम टेबल आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघा तुम्हाला दिसत आहे. तर त्याच्यामध्ये ज्या उमेदवारांची निवड 1ली ते 5वीसाठी तुम्ही ह्या ठिकाणी सध्या बघा अर्ज केला असेल तर त्या अनुषंगाने दिनांक 7/4/2025 रोजी सकाळी 10:30 वाजता इथं अनुक्रमांक देण्यात आला आहे. 1 ते 430 एवढे जे काही क्रमांकाचे उमेदवार आहे तर त्यांनी सध्या 7 तारखेला उपस्थित राहायचं आहे. आता यादी देखील बघूया आपण. जे काही 430 उमेदवारांचं ह्या ठिकाणी 1 ते 5 वर्गासाठी सध्या सिलेक्शन तिथं झालेलं आहे. त्यानंतर दुसरं जे आहे तर 1ली ते 8वी संदर्भात 8 तारखेला आहे 8/4/2025ला सकाळी 10:30 वाजता. तर त्यामध्ये गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र हे जे काही 3 विषयातील उमेदवार आहे तर त्यांनी उपस्थित राहायचं आहे. त्यानंतर 9 तारखेला जे आहे उमेदवार तर सकाळी 10:30 वाजता तर भाषा आणि समाजशास्त्र विषयाचे जे काही उमेदवार असेल म्हणजे भाषा विषयाचे तिघी भाषा मराठी, हिंदी, इंग्रजी त्यानंतर समाजशास्त्र अशा विषयाचे उमेदवारांनी उपस्थित राहायचं आहे. आता इथं 3 प्रकारचं सध्या बघा विषय जे काही डिवायडेशन केलं आहे त्यानुसार याद्या देखील आहे. तर त्या यादीमध्ये आपला सध्या अनुक्रमांक बघायचा आणि त्यानुसार सध्या उपस्थित राहायचं. तसंच बघा महत्त्वाच्या इथं सूचना देखील देण्यात आले. ते सूचना आपण शॉर्टकटमध्ये इथं बघा बघूया नेमकं काय सूचना आहे. तर या कार्यालयातील परिपत्रकानुसार प्रसिद्ध केलेली यादीतील पात्र उमेदवारांना जिल्हा परिषद पालघर अंतर्गत जे काही जिल्हा परिषद शाळेतील सहशिक्षक व पदवीधर विषयाचा रिक्त असलेल्या पदाच्या तुलनेत शैक्षणिक व व्यावसायिक अर्हताद्वारे समुपदेशनाने नियुक्ती देण्यात येईल. बरोबर, अशा पद्धतीने आहे. 2 नंबरचं पात्र यादीत नाव समाविष्ट झाले म्हणजे नियुक्ती मिळाली असा या ठिकाणी अर्थ होणार नाही. तर पात्र यादीतील उमेदवारांनी जे काही आहे तर ते बघा या ठिकाणी तुम्हाला अंतिम जोपर्यंत पदस्थापना मिळत नाही तोपर्यंत तिथं तुमची नियुक्ती फिक्स झाली असं या ठिकाणी समजायचं नाही. बरोबर, म्हणजे इथे जोपर्यंत तुम्हाला नियुक्तीपत्र मिळत नाही तोपर्यंत तुमची नियुक्ती तिथं फिक्स होणार नाही. त्यानंतर बघा ज्या उमेदवारांच्या जिल्हा स्तरावर शाळा तालुका दिला जाईल अशा सर्व उमेदवारांच्या मूळ कागदपत्राची तपासणी तालुका स्तरावर गट शिक्षण अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या तालुका किंवा संबंधित शाळेवर हजर होताना आपली शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हतेबाबत सर्व मूळ कागदपत्र व ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक आहे. तर हा आपल्यासाठी बघा 3 नंबरचा मुद्दा महत्त्वाचा असणार आहे. तर ज्या उमेदवारांची या ठिकाणी जिल्हा स्तरावर शाळा किंवा तालुका दिली जाईल अशा सर्व उमेदवारांना जे काही कागदपत्र तपासणी आहे तर ती तपासणी तुम्हाला ज्या तालुक्यामध्ये सध्या बघा शाळा किंवा या ठिकाणी
तालुका दिला जाईल, तर त्या तालुक्याच्या ठिकाणी गट शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत तुमचं जे काही व्हेरिफिकेशन असेल डॉक्युमेंटचं, तर ते त्या ठिकाणी बघा होणार आहे. आणि तेथेच तुमचे संपूर्ण जे काही शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हते संदर्भात मूळ कागदपत्र आणि ओळखपत्र त्या ठिकाणी तुम्हाला सादर करायला पडेल. आता जिल्ह्याच्या ठिकाणी फक्त तुम्हाला बघा जिल्हा स्तरावर शाळा आणि तालुका सध्या त्या ठिकाणी तुम्हाला कळणार आहे. म्हणजे समुपदेशन आणि पदस्थापना तुम्हाला नेमकी कुठं मिळाली आहे, तर त्याची माहिती सध्या तुम्हाला मिळणार आहे. संबंधित ज्या काही वरील ह्या 3 तारीख आहे, तर त्या 3 तारखेमध्ये बरोबर. त्यानंतर जे उमेदवार आपली मूळ कागदपत्र बघा पडताळणी करून घेणार नाहीत, याची नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात येणार. जर तुम्ही कागदपत्र पडताळणी केली नाही, तर तुमची नियुक्ती तेथेच त्या ठिकाणी बघा रद्द होईल. त्यानंतर बघा कागदपत्र तपासणी करत असताना उमेदवारांना अर्जासोबत सादर केलेली कागदपत्रे आणि मूळ कागदपत्रे याच्यामध्ये तफावत आढळून आल्यास सदर उमेदवाराची नियुक्ती तात्काळ रद्द केली जाईल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी. अशा पद्धतीने म्हणजे जो काही अर्ज आहे त्याच्यामधले कागदपत्र आणि तुम्ही सादर करणार त्याच्यामधले कागदपत्र जर मध्ये तफावत आढळली, तर तुमचं त्या ठिकाणी जे सिलेक्शन असेल, नियुक्ती असेल, तर ती तिथे रद्द होऊ शकते बरोबर. त्यानंतर 6 नंबरमध्ये वेळापत्रकानुसार समुपदेशनास उपस्थित राहणार नाहीत अशा उमेदवारांच्या जागी यादीतील समुपदेशनास उपस्थित असलेल्या पुढील उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी. अशा पद्धतीने ह्या 6 सूचना सध्या बघा इथं देण्यात आलेल्या आहेत. तर ह्या अशा पद्धतीने 7 तारखेपासून तर 9 तारखेपर्यंत सध्या बघा समुपदेशन संदर्भात उपस्थिती सध्या राहायची आहे. तर त्या अनुषंगाने तुम्हाला जे काही शहरामध्ये इथं अनुक्रमांक देण्यात आले, तर हे तुम्ही आपल्या जी काही यादी आहे, तर त्या यादीमध्ये चेक करून घ्यायची. तुम्हाला यादी देखील दाखवतो. तर इथं याद्या ज्या आहे, तर या ठिकाणी बघा 1 ते 5 साठी आणि पुढील जो काही गट आहे 6 ते 8 संदर्भात, तर अशा पद्धतीने बघा इथं यादी देण्यात आली. आता ही जी यादी आहे, तर ही यादी प्राथमिक संदर्भात इथं बघा देण्यात आली आहे. त्याच्यामध्ये पात्र असलेले जे उमेदवार आहेत, तर त्यांची सध्या इथं यादी आहे. आता 1 ते 5 साठी 400+ उमेदवारांचे सध्या इथं नाव आहे बरोबर. तर ह्याच्यामध्ये तुमचं नाव वगैरे व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये अनुक्रमांक, उमेदवाराचं नाव, पात्रतेचा गट, त्यानंतर अभियोग्यता आणि बुद्धिमत्तामधील मार्क इथं देण्यात आले बरोबर. तर ह्याच्यामध्ये 2017चे जे उमेदवार आहेत, तर ते देखील आहेत. 2022चे टेट 2चे आणि टेट 1चे देखील उमेदवार आपल्याला पाहायला इथं मिळत आहे बरोबर. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. आता हा 2 नंबरचा उमेदवार जो आहे, तो 2017 मधला आहे बरोबर. 1 नंबरचा उमेदवार 2022. अशा दोघी 1 आणि 2 दोघी टेटमधले उमेदवार आपल्याला इथे पाहायला मिळतात. तर ह्याच्यामध्ये तुमचं नाव बघून घ्यायचं बरोबर. आता ही यादी 400 पेक्षा जास्त उमेदवारांची इथं यादी आपल्याला आहे. त्यानंतर दुसरी यादी देखील तुम्हाला दाखवतो. दुसरी यादी जी आहे, तर ती 6 ते 8 संदर्भात इथं ही यादी सध्या बघा आलेली आहे. आता ही जी यादी आहे, तर ही यादी संबंधित जे उमेदवार या ठिकाणी गट 1 ते 5 आणि 6 ते 8 साठी जे उमेदवार बघा दोघी गटांसाठी सिलेक्ट असेल, तर त्यांचं देखील इथं स्टेटस देण्यात आलं आहे. तर कोणत्या तरी तुम्हाला एक गटासाठी बघा त्या ठिकाणी निवड होणार बरोबर. जर तुम्ही 1 ते 5ला देखील पात्र आहात, 6 ते 8ला देखील पात्र आहात, तर त्या संदर्भात तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लिकेशन बघा भरून घेणार. तर नेमकं कोणत्या गटासाठी तुम्हाला जे काही नियुक्ती असेल, तर ती त्या ठिकाणी पाहिजे. आता इथं ज्या पद्धतीने पात्रतेचा गट इथं म्हटलेला आहे. आता ह्या ठिकाणी पहिला उमेदवार जो आहे 1 ते 5 साठी बघा पात्र नाही म्हणजे नाही, 6 ते 8 साठी पात्र आहेत बरोबर आहे अशा पद्धतीने. त्यानंतर 2 नंबरचा उमेदवार 1 ते 5 साठी देखील पात्र आहे. त्यानंतर 6 ते 8 साठी देखील पात्र आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी स्टेटस जे आहे, तर ते देण्यात आले. तर हे देखील तुम्ही व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. ह्या संपूर्ण ज्या याद्या आहे, पत्र असेल, तर ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे. या ठिकाणी लिंक जी आहे बघा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली. द गुरुजी नावाने टेलिग्राम चॅनल आहे. 11,000+ बघा त्या ठिकाणी भावी शिक्षक जॉईन झालेले आहे. तुम्ही देखील जॉईन होऊ शकता. तिथे तुम्हाला संपूर्ण ज्या काही याद्या असेल, PDF असेल, त्या ठिकाणी अवेलेबल होईल. तर सध्या ही एक महत्त्वाची जिल्हा परिषद जे काही पालघर आहे, तर त्या अनुषंगाने महत्त्वाची बघा या ठिकाणी यादी प्रसिद्ध झाली. इतर जिल्हा परिषदची देखील सध्या बघा लवकरात लवकर ज्या काही कार्यवाही असेल, तर ते कार्यवाही सध्या बघा होणार आहे. तर कोणत्या जिल्हा परिषदच्या तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन केलं होतं, कोणाची बघा या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर त्या अनुषंगाने जिल्हा परिषदचं कमेंट करा. त्याच्यावरती योग्य तो आपण पाठपुरावा करू आणि पुढील जी काही प्रक्रिया असेल, तर त्या प्रक्रियेसंदर्भात लवकरच तुम्हाला इतर जिल्हा परिषदची देखील माहिती सध्या इथं दिली जाईल. तर सध्या महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील प्रेस करा. म्हणजे तुम्हाला पहिली जी काही अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत येईल. तर अजून जी काही प्रक्रिया असेल त्या संदर्भात पुढील अपडेट तुम्हाला वेळोवेळी आपण देऊ. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची बघा इथं अपडेट आहे. तर डेट सध्या विसरू नका.
7 तारीख, 8 तारीख आणि 9 तारीख. तर ह्या 3 तारखेमध्ये तुमचं संपूर्ण जे काही समुपदेशन असेल तर ते सध्या या ठिकाणी होणार आहे, बरोबर. तर त्या अनुषंगाने डॉक्युमेंट देखील तुम्ही तयार करून ठेवा. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. लाईक शेअर करा. तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी वेळोवेळी भेट देत राहा. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटपर्यंत. जय हिंद, वंदे मातरम.